नमस्कार, गुड मॉर्निंग. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे क्षितिजच्या शाळेचा पहिला दिवस. क्षितिज छान असा तयार होऊन सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेत आहे. हे बघू शकतो तुम्ही. तो हात जोडून पाया पडल्यानंतर त्याने दोन्ही हात समोर पुढे करून देवाकडे बुद्धी मागितली, कारण त्याला सवयच लागली की देवा मला बुद्धी दे असं म्हणायची. नंतर तो आजीच्या पाया पडत होता, पण आजी पैसे देणार म्हटलं. आधी म्हटला की आजी तू आधी मला पैसे दे, मगच मी पाया पडतो. आणि तो आजीच्या पाया पडल्यानंतर माझ्याकडे आला. माझ्या हातात देखील पैसे होते. त्याने आधी पैसे घेतले आणि मग माझ्या पाया पडला आणि मला म्हणाला, आई मला आशीर्वाद दे. मग त्याला आशीर्वाद दिला आणि मी त्याला उचलून घेतले. आणि मग समोर आजी आणि पप्पा होते, तर त्यांना तो बाय करत होता, कारण तो आता निघाला होता शाळेमध्ये. कारण आज आहे शाळेचा पहिला दिवस. ही बघा इथं ही आहे क्षितिजची स्कूल बॅग. स्कूल बॅग बघा, छान असं पाठीवरती स्कूल बॅग अडकून तो शाळेत निघाला. आणि इथे घराच्या डोअरवरती एक गणपती आहे, तर त्या गणपतीचं देखील त्याने दर्शन घेतलं. आणि परत इकडे क्षितिज त्याच्या पप्पांकडे गेला आणि पप्पांच्या देखील पाया पडला. हे बघा, पप्पांच्या पाया पडते आणि त्यांनी मग त्याला उचलून घेतलं आणि म्हटलं चला हे थोडंसं कॅप्चर करून घेऊया आपण. हे मोमेंट खूप छान आहे. क्षितिजचे पप्पा त्याला तुझी शाळा कुठे विचारत होते, तर तो ते त्यांना शाळा दाखवत होता. मग मी आणि क्षितिज शाळेमध्ये पोहोचलो. गेल्या मॅडम इथे समोरच दारात बसल्या होत्या. म्हटलं चला आता जाऊ, खूप दिवसानंतर शाळेमध्ये आलं तर आपण मॅडमकडे जाऊया. मग गेल्या त्याला मॅडमच्या मांडीवर बसवलं आणि थोडंसं शूट घेतलं. ही बघा, हे आहे ती जिल्हा परिषदची शाळा. हे असं सुंदर अशी इथे सजावट केली आहे आणि असं मुलांचं इथे स्वागत केलं आहे. आता बैलगाडी आहे, पण बैलगाडीला बैल अवेलेबल नव्हते म्हणून ती ट्रॅक्टरला जोडली होती आणि मुलांच्या पहिल्या दिवशीचं स्वागत केलं. हे बघा, क्षितिज आमच्या शेजारच्या दीदीचा हात पकडून किती छान चालत आहे. खरंच खूप छान वाटलं. आणि मॅडमने सांगितलं क्षितिजने अजिबात त्रास दिला नाही, पळाला वगैरे नाही. हे बघा, इथे सुंदर अशी बैलगाडीसुद्धा सजवली. थोडेसे फुगे होते आणि केळीची पानं वगैरे लावलेली होती. नंतर फोटोशूट करायचं होता म्हणून हे बघा, इथं मी क्षितिज डायरेक्ट ट्रॅक्टरमध्येच जाऊन बसला, कारण तुम्हाला तर माहिती क्षितिजला ट्रॅक्टरची किती आवड आहे. नंतर हे बघा, इथं सगळ्यांनी आम्ही फोटोशूट वगैरे केलं. नंतर सगळी अंगणवाडीची चिलीपिली त्या बैलगाडीमध्ये बसवले आणि फोटो काढले. ही बघा, ही आहे छोटीशी रांगोळी. घाई काढली त्याच्यामुळे एवढी व्यवस्थित नाही आली. नंतर हे बघा, इथे सुद्धा फुले लावलेली आणि डेकोरेशन केले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे. आणि इथे बघा, ही झाडे लावा आणि झाडे जगवायचं चार्ट आहे. हे बघा, हे आहे प्राथमिक शाळा. आणि नंतर क्षितिज वर्गामध्ये गेला. छान असं मॅडमने बसवलं, सगळ्यांना सतरंजी टाकली, सगळ्यांनी आपल्या पाट्या घेतल्या आणि पेन्सिल घेतल्या. सगळे काही ना काही लिहित होते, पण क्षितिजला मात्र भूक लागली होती. हे बघा, इथं एकटाच जेवायला बसला आहे, कारण शाळेत जायचा उत्साह तर खूप होता आणि घाई शाळेत गेला. घरी न जेवल्यामुळे तो शाळेमध्ये गेला की त्याला भूक लागली. आता बाकीच्यांना मॅडम गाणं शिकवत होत्या डान्स करून, तर ते त्यांची ॲक्टिव्हिटी चालू होती. पण आमचं काय, आमचं फक्त खाण्यावरच लक्ष होतं. म्हटलं जाऊ द्या, जेवण तर करतो आहे ना. बाकीची मुलं खूप एन्जॉय करत होती आणि हा एकटाच जेवत बसलेला. आता याचं बघून बाकीच्यांना पण भूक लागली होती, म्हणून ते पण डबे उघडून बसले होते काहीजण. मला सांगतोय की आई भेंडी छान झाली आणि त्याला खूप आवडली. नंतर जेवण झाल्यावर हा घसरगुंडी खेळायला गेला. इथं थोडंसं त्याने एन्जॉय केलं, कारण खूप दिवसानंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो म्हणून तो घसरगुंडी खेळत होता. हे बघा, घसरगुंडी खेळून झाल्यावर तर काय विचारूच नका त्याने काय केलं. आता नेहमीप्रमाणे हा खाऊ त्यानं त्याचा स्कूल बॅगमध्ये टाकायला घेतला. आता तो 3 वर्षाचा कंप्लीट होईल, पण आता हा शेवटचा त्याच्यासाठी खाऊ असेल, कारण 3 वर्षे कंप्लीट झाल्यावर हा खाऊ बंद होतो. आणि क्षितिजला वाटलं की आता यावेळी पण आपल्याला खाऊ घरी घेऊन जायचं आहे, म्हणून तो बघा एक पुडा उचलून त्याच्या बॅगमध्ये भरत होता. एक झालं की दुसरा झालं की तिसरा, असे त्याने भरपूर पुढे गोळा केले. हे बघा कसा पटपट चालतोय. आणि बघा ना, त्याच्या वजनापेक्षा ते पुढे जास्त आहेत. 1-1 किलोचा पुडा आहे तो, तरीसुद्धा एवढा पटकन इझिली उचलतोय. खूप आगाऊ झाला. आणि हा असा मस्ती करत होता शाळेमध्ये, गोल फिरतोय, काय पुढे काय उचलतोय. बघा कसं डोक्यावर खांद्यावर उचलून हा पुढे नेऊन ठेवतोय. कोणाकोणाची शाळा सुरू झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, क्षितिज ते पुढे उचलून झाले. तर मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.